मित्रांनो, महाभारतातील चक्रव्यूह आठवतंय का? ज्यात अभिमन्यू अडकतो, ज्याची रचना माहित असेल पण बाहेर पडायचा मार्ग नाही. पण एक प्रश्न आहे, हा चक्रव्यूह फक्त कथामध्ये होता का, की तो प्रत्यक्षात अस्तित्वात होता? आणि जर होता तर तो नेमका कसा दिसत असेल? आता ऐका, कारण इतिहासाने स्वतः उत्तर दिलेलं आहे. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील बोरमणी परिसरात जमिनीखाली लपलेला होता सुमारे 2000 वर्षापूर्वीचा भारतामध्ये आतापर्यंत सापडलेला सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह. हा चक्रव्यूह गोलाकार, त्यात आहेत तब्बल 15 वर्तुळाकार घेरे. एकदा आत गेलं तर मार्ग हळूहळू आत नेत जातो आणि बाहेर पडणं सोपं नसतं. हा चक्रव्यूह आहे इसवी सन 1ल्या ते 3ऱ्या शतकातील, म्हणजेच सातवाहन कालखंडातली. पण इथेच कथा आणखीन रंजक होते. या चक्रव्यूहाची रचना प्राचीन रोमन नाण्यावरील चक्रव्यूहाच्या डिझाईनशी मिळती जुळती आहे. म्हणजेच काय, 2000 वर्षापूर्वी भारत आणि रोमन यांच्यात फक्त व्यापारच नव्हता, तर कल्पना, कला आणि रचनांचीही आदान प्रदान होते. आणि हा अद्भुत शोध लागला कसा माहित आहे का तुम्हाला? नेचर कन्झर्वेशन सर्कलची टीम माधव पक्षाची गणना करत होती आणि योगायोगाने इतिहास त्यांच्या पायाखाली उघड झाला. महाभारतातील चक्रव्यूह आज इतिहासाच्या जमिनीतून पुन्हा समोर आला आहे. हा केवळ दगडांची रचना नाही, हा आहे भारताच्या प्राचीन बुद्धिमत्तेचा, जागतिक संपर्काचा आणि रहस्याचा पुरावा. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू कळवा. आवडली असेल लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.